हाय फ्रेंड्स, काल आपण पाहिलं सिंग्युलर आणि प्युरल नाउन्स. त्याचे आपण 7 रूल्स पाहिले. त्यानंतरचे रूल नंबर 8. तर रूल नंबर 8, सिंग्युलर वर्ड्स. काही वर्ड्स जे आहेत ते सिंग्युलर आहेत, पण त्यांना यस ॲड लागून आलेला आहे, प्युरल आहेत असं वाटतं. तर ते वर्ड्स कोणते? तर हे वर्ड्स जे आहेत ते सिंग्युलर आहेत, परंतु त्यांना यस लागलेला आहे. एक्झाम्पलमध्ये फिजिक्स, मॅथमॅटिक्स, न्यूज, मॅथ, इकॉनॉमिक, मसल्स, जिम्नॅस्टिक्स, ॲरोबिक, क्लासिक्स. या सर्व वर्डना यस आहे. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की ते प्युरल आहेत, परंतु ते प्युरल नसून सिंग्युलरच आहेत. तर ते सेंटेन्समध्ये मुलांच्या काय चुका होतात ते आज आपण पाहूया. तर इथे एक्झाम्पल म्हणून मी घेतलेलं आहे, मॅथ डॅश माय फेवरेट सब्जेक्ट. आता इथे काय येणार? आपल्याला मुलांचं काय चुका होतात की इथे यस लागलेलं आहे म्हणून हे प्युरल आहे असं आपण समजतो आणि मग आर लिहितो, परंतु ते चुकीचं आहे. तर मॅथ इथे येणार, हा वर्ड सिंग्युलर आहे त्यामुळे इज येणार. मॅथ इज माय फेवरेट सब्जेक्ट. त्यानंतर ॲरोबिक्स, इथे पण यस आहे. मुलांना काय वाटतं यस लागलं आहे म्हणजे प्युरल आहे, चला आर लिहून टाका. नाही, तर ते चुकीचं होतं. तर ॲरोबिक्स ग्रेट डॅश ग्रेट फन, यू शूड ट्राय इट. ॲरोबिक्स आर नाही तर इज येणार. ॲरोबिक्स इज ग्रेट फन, यू शूड ट्राय इट. फिजिक्स, इथे पण यस आहे, पण यस आहे परंतु हा सिंग्युलर वर्ड आहे त्यामुळे इथे काय येणार? फिजिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. लक्षात आलं? हेल्पिंग वर्ब वापरताना सेंटेन्समध्ये असे वर्ड्स आल्यानंतर चुका होतात, म्हणून हे एक्झाम्पल देऊन घेतलेलं आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतर रूल नंबर 9. रूल नंबर 9 मध्ये काही वर्ड्स असे आहेत की जे सिंग्युलर आपण यूज करतो परंतु ते प्युरल आहेत. तर ते वर्ड्स ट्राउजर्स, जीन्स, सीझर्स, ग्लासेस, शॉर्ट्स, क्लॉथ्स, बायनॉक्युलर्स. हे वर्ड्स आपण सिंग्युलर समजून वापरतो, परंतु हे सिंग्युलर वर्ड्स नाही आहेत, तर हे प्युरल वर्ड्स आहेत. एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिल्यानंतर जास्त लक्षात येईल की यामध्ये ग्रॅमॅटिकली काय मिस्टेक्स होतात ते आपण पाहूया. युअर न्यू सनग्लासेस नाईस. आपण इथे काय म्हणणार? युअर न्यू सनग्लासेस इज नाईस. आपल्याला इज वाटतं, आपण इज लिहून जातो, एक सनग्लासेस आहे असं वाटतं, परंतु हे चुकीचं होतं. इज नाही येणार, तर इथे आर येणार. युअर न्यू सनग्लासेस आर नाईस. हे जे वर्ड्स आहेत यामध्ये प्रत्येक सनग्लासेस असतील, ट्राउझर असतील, जीन्स असतील, सीझर असेल, हे एका ह्याच्यासाठी नाही आहेत, ते पेअर्समध्ये येतात, जोडीने येतात. म्हणजे सनग्लासेस हे एका डोळ्यासाठी नाही आहेत, 2 डोळ्यांसाठी येतात, ते पेअरमध्ये येतात, त्यामुळे हे प्युरल वर्ड्स आहेत. जीन्स एका पायासाठी येते का? नाही, तर ते 2 पायांसाठी येते, पेअरमध्ये येतात, जोडीमध्ये येते. जीन्स एका पायासाठी नाही, 2 पायासाठी येते, म्हणून ते जीन्स हे प्युरल आहे. त्यानंतर शॉर्ट्स एका पायासाठी नाही आहेत, दोन्ही पायांसाठी येतात, त्यामुळे ते पेअर्समध्ये आहेत, म्हणून त्यांना प्युरल वर्ड्स असं म्हणतात. सीझर, सीझरमध्ये सिंग्युलर नाही तर प्युरल आहे, तर सीझरमध्ये 2 ब्लेड असतात, त्यामुळे सीझर हे प्युरल आहेत. आता हे आपण एक्झाम्पलमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या जास्त लक्षात येईल. तर पुढचं एक्झाम्पल पाहूया. आय नीड डॅश बायनॉक्युलर. आता आपण काय म्हणतो सेंटेन्समध्ये आल्यानंतर इथं काय येणार? सिंग्युलर आहे, चला ए लिहून टाका. आय नीड अ बायनॉक्युलर्स. तर हे सेंटेन्स चुकीचं होतं, तर इथं येणार आय नीड अ पेअर ऑफ बायनॉक्युलर्स. अ पेअर ऑफ बायनॉक्युलर्स. आता इथे जर आपल्याला एकापेक्षा जास्त अनेक वचनीसाठी वापरायचं, प्युरलसाठी वापरायचं असेल, एकापेक्षा जास्त बायनॉक्युलर्ससाठी बोलायचं असेल, तर हे आय नीड अ बायनॉक्युलर्स, मला एक बायनॉक्युलर्सची गरज आहे असं एका. तर एकासाठी असेल तर अ पेअर ऑफ वापरणार, आणि अनेक वचनीसाठी वापरायचं असेल तर पेअर्स ऑफ. एकापेक्षा जास्त याच्यासाठी वापरायचं असेल तर पेअर्स ऑफ असं वापरायचं. आता इथे बघा, वेअर डॅश माय एअरफोन्स. वेअर इज माय एअरफोन्स. सेंटेन्स चुकीचं बनतं, इथे इज नाही येणार, तर इथे आर येणार. वेअर आर माय एअरफोन्स. एअरफोन्स एका कानासाठी नाही आहेत, 2 कानांसाठी येतो, पेअर्समध्ये असतात, म्हणून ते प्युरल वर्ड्स. तर ट्राउझर्स इज टू टाईट. करेक्ट सेंटेन्स? नो, इट्स रॉंग. आर. द ट्राउझर्स आर टू टाईट. इथे पण आर येणार.
युअर क्लॉथ्स आर वेट. अजून एखादी एक्झाम्पल बघायला गेलं तर आय बाय अ न्यू जीन्स. मी एक नवी जीन्स घेतली. तर हे चुकीचं सेंटेन्स होतं. त्यासाठी तुम्ही असं वापरू शकता की आय बाय अ न्यू पेअर ऑफ जीन्स. हे सेंटेन्स करेक्ट असणार. आणि जर तुम्हाला दोन जीन्ससाठी बोलायचं असेल किंवा 2 जीन्सबद्दल बोलायचं असेल तर आय बाय अ 2 पेअर ऑफ न्यू जीन्स. 2 पेअर ऑफ, 3 पेअर ऑफ असं म्हणू शकतो. एका जीन्ससाठी बोलायचं असेल तर अ पेअर ऑफ, 2 जीन्सबद्दल बोलायचं असेल तर 2 पेअर ऑफ असं आपण म्हणणार. तर ह्या ग्रॅमॅटिकली मिस्टेक्स होतात मुलांच्या, त्यामुळे याचा मी सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.